मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला मटकीची भाजी रेसिपी करून दाखवणार आहे। तर त्यासाठी मी इथे पाव किलो मटकी घेतली आहे। त्यासाठी इथे खोबरा घेतला आहे। हे ओला खोबरा मी सुकवून घेतला आहे तव्यावर भाजून। इथे मी एक मोठा टोमॅटो घेतला आहे। इथे 2 कांदे घेतले आहेत, थोडीशी कोथिंबीर घेतली आहे, 7-8 लसणाच्या पाकळ्या, अद्रकचा तुकडा घेतला आहे। तर आता आपण मटकीला हळद टाकून उकडून घेऊयात। आता इथे मी गॅसवर कढई ठेवली आहे। यामध्ये आता आपण यामध्ये मी थोडंसं तेल टाकून आपण आता मटकीला उकडून घेऊयात। तर मी थोडंसं तेल टाकलं आहे। तर यामध्ये आपण आपली मटकी टाकूयात। थोडीशी हळद टाकूया। यामध्ये थोडीशी हळद टाकूया। आता याला आपण छान असं हलवून घेऊया। या मटकीला आपल्याला जास्त उकडायचं नाही, थोडं किंचित उकडून 1-2 उकळीला काढून आपल्याला ही मटकी आणि मटकीचं पाण्याची आपल्याला भाजी करायची आहे। तर आपण बघू शकता। तर यामध्ये आपण पाणी टाकूया, गरम पाणी टाकू। आता मी यामध्ये गरम पाणी टाकणार आहे। त्याला छान असं उकळू दे। आपण मटकी उकळेपर्यंत आपण या साईडला आपण आपला मसाला भाजून घेऊयात। मी इथे तवा ठेवला आहे। मी तव्यावर खोबरा, कांदा, लसूण हे सगळं भाजून घेऊन मिक्सरमध्ये बारीक करणार आहे। आता यामध्ये मी आता कांदा टाकत आहे। यामध्ये थोडंसं तेल टाकते। लसणाच्या पाकळ्या पण टाकते। सगळ्याला भाजून घ्यायचं छान असं। याला मी एका साईडला करून एका साईडला खोबरा भाजते। यामध्ये पण थोडंसं तेल टाकते, म्हणजे एकीकडं कांदा पण भाजला जाईल आपला आणि एका साईडला खोबराही भाजला जाईल। आपला खोबराही भाजला आहे। आता याला पण एका साईडला करून यामध्ये आपण टोमॅटो टाकूया। तेल टाकूया थोडं। सर्व एकत्र करूया। गॅस बंद करूया। हे सर्व आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊया। मटकी आपली उकडली आहे, तुम्ही बघू शकता। अशा पद्धतीने मटकी उकडली आहे। आता आपण याला एका पातेल्यामध्ये काढून आता आपण याला फोडणी टाकूया। त्याच कढईमध्ये मी तेल टाकते, भाजीला फोडणी टाकूया। इथे मी तेल टाकलं आहे, याला चांगलं गरम होऊ देऊया मीडियम आचेवर। तेल छान असं गरम झालं आहे। आता यामध्ये मी मोहरी आणि जिरे टाकते। मोहरी जिरे आता चांगले कट करून झाले आहे। आता यामध्ये आपण कांदा, लसूण, अद्रक, खोबरा, टोमॅटोची पेस्ट टाकूया आणि याला आपण छान असं तेलामध्ये फ्राय करूया।
छान असं फ्राय होऊ देऊया. यामध्ये आपण मिरची टाकूयात. ते 2 चमच मिरची टाकली आहे. 1 चमचा धनेपूड टाकला आहे. घरगुती काळा मसाला टाकला आहे. आता आपण याला सगळं फ्राय करून घेऊया. येथे मी अंबारीचा मसाला टाकला आहे. तर तुम्ही बघू शकता त्याला कलर कसा आला आहे. तर या मसाल्याला आपण छान असं फ्राय होऊ देऊया. जेव्हा यातून तेल सुटत नाही, बाजूला होत नाही, तोपर्यंत आपण या मसाल्याला छान असं फ्राय करूयात. तुम्ही बघू शकतात कलर कसा आला आहे. तर यामध्ये आपण मटकी टाकूयात. बघू शकतात मसाला आपला कसा झाला आहे. पूर्ण तेल सुटला आहे बाजूने. अशा पद्धतीने मसाला घातला आहे. आता आपण यामध्ये मटकी टाकूया. मटकीला आपण छान असं फ्राय करून घेऊया. मटकी पण छान अशी फ्राय झाली आहे. तर बघू शकतात तेल असं सुटलं. आता आपण यामध्ये मटकीचं पाणी टाकूया थोडं. याला आपण छान असं उकळू देऊयात. थोडंसं पाणी टाकूया त्यामध्ये. मीठ टाकूयात. तुम्ही बघू शकतात भाजीला कशी तरी आली आहे. त्याला आपण यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकूया. आपण याला झाकून ठेवूयात. बघू शकता तुम्ही भाजीला आपला कलर कसा आला आहे. भाजी कशी झाली आहे बघू शकता. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. उषाज किचन रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा. पोळीसोबत, भातासोबत, भाकरीसोबत खूप छान लागते. तुम्ही यासोबत
मिसळ पाव म्हणून सुद्धा करून खाऊ शकतात. बघू शकतात मटकी छान वाफली आहे. आपण आता गॅस बंद करूया. आपल्या मटकीची भाजी कशी झाली आहे, आवडली असा लाईक करा, चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा. नक्की एकदा ट्राय करा.